नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वडोळे सर. आज आपण वनस्पतीतील लैंगिक प्रजनन या जीवन प्रक्रिया भाग 2 अंतर्गत असणारा कन्सेप्ट आज क्लिअर करणार आहोत. यापूर्वी लैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजननाच्या महत्त्वपूर्ण 2 प्रक्रिया, ज्यामध्ये युग्मकाची निर्मिती आणि फलन प्रक्रिया या 2 गोष्टींचा सारांश लक्षात घेतलेला आहे. आता या वनस्पतीतील लैंगिक प्रजननाबद्दल आज आपण चर्चा करूया. तर यानंतर आपण लगेचच या दुसऱ्या कन्सेप्टबद्दल चर्चा करणार आहोत. तर तो म्हणजे वनस्पतीतील लैंगिक प्रजनन. तर वनस्पती अंतर्गत कोणत्या प्रकारचं प्रजनन घडून येतं, तर ते म्हणजे लैंगिक स्वरूपाचं आहे. ते या ठिकाणी आकृतीतून आम्हाला लक्षात घ्यावं लागणार आहे. तर प्रथम मी या ठिकाणी आकृती काढून दाखवतो. तर कुठल्याही वनस्पतीतील लैंगिक प्रजननाचा प्रकार हा फुलाच्या माध्यमातूनच घडून येतो. म्हणून फूल हे या ठिकाणी या वनस्पती अंतर्गत एक कार्यात्मक एकक असल्याचं हे आमच्या लक्षात येणार आहे. हा फुलाचा प्रकार हा आमच्या लक्षात येतोय. या फुला अंतर्गत हे फुलाचे अंतरंग, फुलाचे भाग हे वेगवेगळ्या स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी सहज आपल्या लक्षात येईल की फुलच या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं हे एक लैंगिक प्रजननाचं कार्यात्मक एकक असल्याचं हे आमच्या लक्षात येईल. तर या फुलातील विविध भागांना आपण वेगवेगळी नावं देऊ. तर यांना या घटकाला कुक्षी म्हणता येईल. हा घटक या ठिकाणी कुक्षी, हा कुक्षी उरंत आणि हा घटक म्हणजेच अंडाशय. लक्षात घ्या, हे जे 3 घटक आहेत, या 3 घटकालाच जायांग असं म्हणतात. काय? या घटकाला जायांग म्हणा. ज्या जायांगाअंतर्गत हा कुक्षी उरंत आणि अंडाशय हे 3 घटक समाविष्ट असतात. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा एक भाग निर्देशित करायचा राहिला. या दोन्ही बाजूनं अशा प्रकारचा एक फुलातला महत्त्वपूर्ण अंगक, तो म्हणजे उमंग. याला आपण परागकोश म्हणू. परागकोश हा परागकोश आहे आणि या परागकोशाला
फुलाची एक दांडी आहे, तर या घटकाला आपण वृंत म्हणू. तर परागकोश आणि हे व्रत या दोघांना मिळून आपण पुमंग असा शब्द वापरतो. त्यानंतर हा फुलातील दलपुंज आहे, दलपुंज ज्यालाच आपण फुलाच्या पाकळ्या म्हणतो. आणि या ठिकाणी खालच्या बाजूला देठाकडल्या बाजूला असणारा फुलातील हिरवा रंगाचा जो एक घटक आहे, या घटकाला आपण नीदलपुंज, नीदलपुंज हा शब्द वापरतो. तर लक्षात घ्या, या फुला अंतर्गत आणि या देठासाठी आपण एक शब्द वापरला, पुष्पवृंत. काय म्हणला? पुष्पवृंत. तर या फुलातील अंतरंगा संदर्भात चर्चा करत असताना आम्ही थोडंसं हे लक्षात घ्यावं की या फुलामध्ये महत्त्वपूर्ण असे 4 भाग आहेत. त्यातला पहिला भाग हा निदलपुंज, दुसरा भाग हा या ठिकाणी दलपुंज, तिसरा भाग हा पुमंग आणि चौथा भाग हा या ठिकाणी जायांग. असे 4 भाग या फुलाचे सविस्तररित्या आपल्याला अभ्यासायचे. तर मित्र, वनस्पतीतील लैंगिक प्रजनन हे अभ्यासताना या फुलाला आपल्याला प्राधान्य द्यावं लागेल, कारण की लैंगिक प्रजननाचा वनस्पती अंतर्गत असणारा हा कार्यात्मक एकक म्हणजेच फुल आहे. आणि या फुला अंतर्गत असणारे हे प्रमुख 4 घटक आहेत, ज्यामध्ये निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग हे 4 घटक महत्त्वपूर्ण कार्य बजावतात. त्यामध्ये दलपुंज, निदलपुंज आणि दलपुंज हे जे घटक आहेत, तर या घटकांना आपण एक वेगळ्या नावाने ओळखतो, ज्यांना आपण एक शब्द सांगितला तर तो म्हणजे अतिरिक्त मंडल. काय म्हणलं पहा, याला अतिरिक्त मंडल असा शब्द वापरलाय. हे अतिरिक्त मंडल कशाचं काम करतं, तर त्याचं संरक्षण करणं हे कार्य आहे, संरक्षण कार्य. आता हे जे 2 घटक आहेत, कोणकोणती? तिसरा आणि चौथा, पुमंग आणि जायांग, हे जे 2 घटक आहेत, तर या 2 घटकांना एक शब्द वापरला तर तो म्हणजे आवश्यक मंडल. एक ॲक्सेसरी ओरल्स आहे आणि एक इसेन्शियल ओरल्स आहे. या अतिरिक्त ओरल्सला आपण काय नाव दिलं? ॲक्सेसरी ओरल्स. आणि या आवश्यक मंडलाला इसेन्शियल ओरल्स असा शब्द वापरला. या आवश्यक मंडलाचं काम काय मित्र? तर या ठिकाणी याचं कार्य आहे प्रजनन. तर दोन्ही घटकांचे या ठिकाणी महत्त्वपूर्ण कार्य आपल्याला सविस्तर लक्षात घ्यायचे. त्यात निदलपुंज आणि दलपुंज हा महत्त्वाची काय भूमिका करतोय, तर ती म्हणजे फुलाचं संरक्षण करण्याची. मी या ठिकाणी आपल्याला फुल दाखवेन. त्या फुलाच्या वेगवेगळ्या अंतरंगावरून आमच्या त्या फुलाची पूर्ण संरचना ही आपल्याला लक्षात येईल. या फुलाला आपण उलटं करून पाहू. लक्षात घ्या, अशा पद्धतीचं हे फुल आहे. फुल हे जास्वंदाचं आहे, हिबिस्कस. या फुलाला असणारं जे एक देठ आहे,
ज्या फुलाला या देठाचा आधार आहे, या आधारयुक्त घटकाला आपण शब्द वापरला पुष्पवृंत. लक्षात येतो का, दिसतोय का पहा, हा आहे पुष्पवृंत. त्यानंतर हा फुलाचा प्रकार उलटा करून पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल, हा जो हिरवा भाग दिसतोय, दिसतोय का पहा, हा जो हिरवा भाग दिसतोय, तर या हिरव्या भागाला निदलपुंज असे म्हणतात. इन इंग्लिश कॅलिक्स. काय म्हणायचं याला, याला निदलपुंज असे म्हणतात. तर हा निदलपुंज आणि हा पाकळ्यासारखा दिसणारा जो एक कलरफुल स्वरूपाचा जो एक भाग आम्हाला दिसतोय, तर या भागाला आपण दलपुंज असा शब्द वापरला. दलपुंज या शब्दाचा अर्थ दॅट मीन्स पेटल्स, याला पाकळ्या असा शब्द आपण वापरू. तर या पाकळ्या आणि हा कॅलिक्सचा हा निदल, हा निदल आणि हा पाकळ्याचा प्रकार, म्हणजेच या ठिकाणी हा निदलपुंज आणि हा दलपुंज हे या ठिकाणी फुलाच्या अंतरंगाचं संरक्षण करण्याचं काम करतात. म्हणजेच या दोन घटकाचं काम आमच्या लक्षात येतं. हे अतिरिक्त मंडल म्हणून ओळखले जातात. कोणकोणती, ही निदलपुंज आणि दलपुंज ही अतिरिक्त मंडल म्हणून ओळखले जातात. आणि या दोन्ही घटकाचं काम काय असेल, तर ते म्हणजे या फुलाच्या अंतरंगाचं संरक्षण करणं. आता ज्यावेळेस ही फुलाची अवस्था कळीमध्ये असेल, त्यावेळेस हा कॅलिक्स आपल्याला चांगल्या पद्धतीनं लक्षात येईल. हा जो निदलपुंज आहे आणि अथवा हा दलपुंज आहे, तर हा पूर्णतः झाकला जाईल. हा कळीच्या रूपामध्ये असताना आपण जर लक्षात घेतला तर आमच्या लक्षात येतं की जास्त प्रमाणामध्ये हा हिरवा भाग त्याला ओव्हरलॅप केल्याचा लक्षात येतो आणि कळ्यांचा सुद्धा भाग हा आतमध्ये मिटल्याचा लक्षात येतो, ज्यामुळं एकंदरीत फुलाच्या अंतरंगाचं पूर्णतः संरक्षण करण्याचं काम या माध्यमातून म्हणजेच या अतिरिक्त मंडलाच्या माध्यमातून घडून येतं. आणि त्यानंतर हा थोडासा आपण पुढचा विषय लक्षात घेऊ, तर तो म्हणजे आवश्यक मंडलाचा. या आवश्यक मंडलामध्ये कोण आहेत, तर आवश्यक मंडलामध्ये सरासरी पुमंग आणि जयांग आहेत. कोणते, हे पुमंग आहे आणि दुसरा हा जयांग आहे. तर मित्रो, या दोन घटकाच्या वर अंतर्गत जर पाहिलं तर आता आम्हाला हे दोन घटक पाहायला मिळतील. हे जे बारीक बारीक स्वरूपाचे हे घटक आपल्याला पाहायला मिळतात, हे आत्ताच पाहिलं आपण, की ज्यामध्ये परागकोश आहे. लक्षात घ्या, हा परागकोश आणि हा व्रत या ठिकाणी असंख्य स्वरूपामध्ये, काही फुला अंतर्गत हे ठराविक स्वरूपाचे परागकोश असतील आणि काही मात्र बहुसंख्य प्रमाणामध्ये असतील. त्याचबरोबर काही फुलामध्ये ही कुक्षी एकच असेल आणि काही फुलामध्ये मात्र संयुक्त स्वरूपामध्ये अनेक प्रकारच्या कुक्षी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तर या ठिकाणी हा जास्वंद नावाचा फुलाचा प्रकार आपण आपल्या पुढं दाखवायला, तर त्या फुलाच्या अंतर्गत या जयांगाची संख्या आहे 5 आणि पुमंगाची संख्या तर या ठिकाणी आपल्याला असंख्य दिसते. हे पहा, लक्षात घ्या. आणि अशा प्रकारचा या, आता मी थोडासा या फुलाचा विच्छेदन करण्याचा प्रकार करतो. या फुलातील या दलपुंजाला मी बाजूला काढतो, ज्यामुळं आपल्याला पुढील भागाचं सविस्तर निरीक्षण करता येईल. हे पहा, आता हा काढलेला भाग तो दलपुंजाचा होता आणि हा आता मी निदलपुंज या ठिकाणी या पुष्पवृंतापासून मोकळा करतोय. हे लक्षात घ्या. हा, तर अशा प्रकारचा जो दिसणारा भाग आहे, तर हा भाग या ठिकाणी आता प्रजनन प्रक्रियेसाठी महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे हे जे आवश्यक मंडलं आहेत, ज्या आवश्यक मंडलामध्ये 2 घटकाचा समावेश आहे, 3 घटकाचा समावेश आहे. यामध्ये हा जो घटक दिसतो, तर हा घटक या ठिकाणी अंडाशय म्हणून ओळखला जातो. तो या ठिकाणी गोल स्वरूपाचा, जाड स्वरूपाचा भाग या कॅलिक्सच्या वरच्या बाजूला, म्हणजेच या पुष्पवृंताच्या या देठाच्या वरच्या बाजूला हा स्थायिक आहे, ज्यालाच आपण अंडाशय असा शब्द वापरला. या अंडाशयापासून निघालेली ही एक लांब नलिका आहे. तर या नलिकाला
आपण पुष्पवृंत या शब्दानं सॉरी कुक्षिवृंत या शब्दानं ओळखू शकतो. हा कुक्षिवृंत आणि कुक्षिवृंताच्या वर असणारा हा जो भाग आहे तर तो भाग या ठिकाणी आपल्याला दिसतोय. तर हा या ठिकाणी कुक्षी म्हणून ओळखला जातो. आणि याच्या बाह्य बाजूने असणारे जी काही असंख्य स्वरूपाचे भाग दिसतात तर हा आहे पुमंग. हा पुमंग आहे, हा जयांग आहे. जयांगा अंतर्गत कोणकोणते घटक आहेत तर जयांगा अंतर्गत त्या ठिकाणी हा कुक्षीचा भाग, कुक्षिवृंताचा भाग आणि हा अंडाशयाचा भाग हे 3 घटकांना मिळून त्या ठिकाणी हा जयांग तयार होतो. आणि केवळ हा जो भाग दिसतो या ठिकाणी असंख्य स्वरूपातला, असंख्य संख्या अंतर्गत असणारा तर तो भाग म्हणजे या ठिकाणी आपल्याला या पुमंगाचा पाहायला मिळतो. तर पुमंग आणि जयांग हे दोन्ही घटक ही या ठिकाणी आपल्याला आकृतीतून निर्देशित करतो. लक्षात घ्या. अशा प्रकारचा हा एक जयांगाचा प्रकार हा आपल्या लक्षात येणार आहे. हा प्रकार लक्षात घ्या. आता हा जो प्रकार आहे तर हा 4 घटकामध्ये विभाजित झाला असेल. म्हणजेच या ठिकाणी या घटकाला आपण वृंत असा शब्द वापरू. हा मात्र परागकोश आहे. काय आहे? परागकोश. आणि परागकोश हा या ठिकाणी 4 भागामध्ये विभागला गेला असेल. त्याचे 4 घटक म्हणजे हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4 भागामध्ये तो विभागला गेलाय. आणि अशा प्रकारच्या या फोरलोब्ड स्वरूपाच्या या परागकोशाअंतर्गत बहुसंख्य स्वरूपात अतिशय सूक्ष्म स्वरूपाची ही घटक ते म्हणजे परागकण हे तयार होतात. हे या ठिकाणी परागनाचं कार्य करण्यामध्ये कार्य करतात. तर परागकोशाअंतर्गत ही परागकण बहुसंख्य स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि हे परागकण या प्रजनन प्रक्रियेमध्ये सक्रिय भाग घेतात. याचा आपण विषय नंतर लक्षात घेऊ. तर मित्र, फक्त आपल्याला या ठिकाणी या पुमंगा अंतर्गत असणारे जे काही घटक आहेत याच्याबद्दल आपण माहिती घेतली. हा आहे पुमंग. तर पुमंग या घटकामध्ये वृंत आणि परागकोश हे 2 घटक या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरतात. आता या पुढचा घटक आपण लक्षात घेऊ. तो सुद्धा आकृतीच्या माध्यमातूनच आपल्याला निर्देशित करता येईल. हा लैंगिक प्रजननातला वनस्पती या घटकातील फूल या एककातून आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायलो. तर हा घटक तो म्हणजे पुमंग. आता मी या ठिकाणी आपल्याला आकृतीच्या माध्यमातून हा जयांग निर्देशित करतोय. हा आहे स्त्री केसराचा भाग. हा पुंकेसराचा भाग आहे. ह्याला पुंकेसर असं आपण म्हणू. हा पुंकेसर आहे. आता हा स्त्री केसर आहे. त्याला आपण जयांग या शब्दानं ओळखतो. जयांगाच्या भागाअंतर्गत हा 3 घटकामध्ये विभागला गेला आहे. एक म्हणजे हे अंडाशय, त्या
देठावर त्याची उपस्थिती असेल, याला आपण अंडाशय असं म्हणतो. हा अंडाशय अंतर्गत ही बीजांडे तयार होतात. तो भाग आपण पुढे लक्षात घेऊ. हा आहे कुक्षिवरण आणि ही आहे कुक्षी. लक्षात घ्या, अशा प्रकारचे हे जे तीन घटक आहेत, या तीन घटकालाच आपण या शब्दानं म्हणजेच जायांग या शब्दानं ओळखलं. तर हे दोन घटक, एक नर घटक आहे आणि हा मादी घटक आहे. तो या ठिकाणी स्त्री केसर म्हणून आपण ओळखतो आणि नर घटकाला पुंकेसर या नावाने ओळखतो. अशा प्रकारची या फुलांतर्गत असणारी दोन ही महत्वपूर्ण अंगक प्रजननाचं कार्य घडून आणतात आणि या प्रजननातून नवीन बीजाची, प्रथम फळाची आणि फळांतर्गत बीजाची ही कशा पद्धतीनं निर्मिती होते याचा सविस्तर विषय यातून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर या फुलांतर्गत घडून येणारा जो एक प्रजननाचा प्रकार आहे, तर या प्रकारात फलन प्रक्रिया ही कशी घडून येते, या ठिकाणी या परागकोशाअंतर्गत आताच आपण लक्षात घेतलं की हा जो परागकोश होता, या परागकोशाची जी काही चार भाग पडली होती, या परागकोशामध्ये असणारी जी काही बहुसंख्य परागकणा होती, तर ही परागकण या जायांगातील या कुक्षीवर कशा पद्धतीने पडतात हे आपण लक्षात घेऊ. तर हे जे परागकण आहेत, आताच आपण फुलाचा भाग लक्षात घेतला होता, तर या फुलातील हे जे परागकण आहेत, सॉरी परागकोशातील जे काही परागकण आहेत, ज्यावेळेस हे परागकण दोन घटकाच्या माध्यमातून या परागकणाचं या कुक्षीवर पडण्याचं काम होतं. ही कुक्षी परागकणाच्या स्थलांतरण प्रकारामध्ये हे जे परागकण आहेत, तर हे परागकण या ठिकाणी या कुक्षीच्या पृष्ठभागावर जाऊन पडण्याचा जो काही प्रकार आहे, तर हा प्रकार करण्यासाठी हे जैविक घटक आणि अजैविक घटक, लक्षात घ्या, जैविक घटक आणि अजैविक घटक हे दोन घटक महत्त्वपूर्ण काम करतात. त्यात जैविक घटकामध्ये प्राणी असतील, माशा असतील, ज्याला आपण मधमाशा म्हणू, मधमाशा, काही इतर कीटक असतील, काही पक्षी असतील. तर या वेगवेगळ्या प्रकारच्या जैविक घटकाच्या माध्यमातून या परागकोशातील जे काही परागकण आहेत, हा परागकोश, या परागकोशातील जे काही परागकण आहेत, तर हे परागकण या कुक्षीच्या पृष्ठभागावर नेऊन टाकण्याचं कार्य होतं, ज्यालाच आपण जैविक पद्धतीनं होणारं परागन असं म्हणू. या शब्दाला एक शब्द वापरला आहे, तर तो म्हणजे परागन, पॉलिनेशन. हा जो पॉलिनेशनचा प्रकार आहे, तर हा पॉलिनेशनचा प्रकार एक तर जैविक माध्यमातून घडून येतो किंवा अजैविक माध्यमातून घडून येतो. अजैविक माध्यमामध्ये काय, अजैविक माध्यमामध्ये पाणी आहे, वारा आहे, यासारखे जे काही दोन घटक आहेत, तर या दोन घटकाच्या माध्यमातून या उमंगावरील म्हणजे सॉरी पुंकेसरावरील परागकोशातील जे परागकण आहेत, तर हे परागकण या ठिकाणी या स्त्री केसरातील या कुक्षीवर नेऊन टाकण्याचं कार्य केलं जातं. त्यामध्ये हे दोन घटक महत्त्वपूर्ण कार्य करतात. तर एक म्हणजे जैविक घटक, त्या अंतर्गत हे काही घटक म्हणजे प्राणी असतील, मधमाशा असतील, कीटक असतील, पक्षी असतील, व्हॉटेव्हर इट मे बी, आणि त्याचबरोबर अजैविक घटकामध्ये
पाणी असेल अथवा वारा असेल या माध्यमातून सुद्धा येथील परागकण हे कोशीवर नेऊन टाकण्याचं काम केलं जातं. याच प्रकाराला आपण परागण असा शब्द वापरतो. तर लक्षात घ्या, परागकोशातील परागकण स्त्री केसरातील कुक्षीवर जाऊन पडण्याच्या प्रक्रियेला आपण एक शब्द वापरला तर तो म्हणजे परागण. परागण ही प्रक्रिया जर एकाच झाडावरील 2 फुलामध्ये जर घडून येत असेल, काय म्हणतो लक्षात घ्या. या परागणाच्या प्रकारामध्ये सविस्तर चर्चा आपण अशी करू शकतो. हा परागण कन्सेप्ट महत्वाचा आहे. हा जो परागण आहे, परागणाचा प्रकार घडतोय कसा तो आपण या ठिकाणी सविस्तर पाहू. तर परागण हा 2 प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक स्वयंपरागन आणि दुसरा प्रकार म्हणजेच परपरागन. स्वयंपरागन आणि परपरागन. तर स्वयंपरागन आणि परपरागन यात फरक थोडासा आपल्याला लक्षात येणार आहे. तर जे परागन व्याख्या सांगतोय, परागणाची व्याख्या आपल्याकडं लक्षात आली असेल. परागकोशातील परागकण स्त्री केसरातील कुक्षीवर जाऊन पडण्याच्या प्रक्रियेला काय म्हणायचं? परागण. परागकोशातील परागकण कुक्षीवर स्त्री केसरातील कुक्षीवर जाऊन पडण्याच्या प्रक्रियेला परागण असे म्हणतात. पण हा परागणाचा प्रकार आम्हाला 2 प्रकारामध्ये पाहायला मिळतोय. एक म्हणजे स्वयंपरागन आणि दुसरा म्हणजे परपरागन. स्वयंपरागन कोणाला म्हणतात? एकाच झाडावरील एकाच फुलात, लक्षात घ्या, एकाच झाडावरील एकाच फुलामध्ये जर परागण प्रक्रिया घडून येत असेल तर त्या परागणाला स्वयंपरागन असे म्हणतात. म्हणजे एकाच फुलामध्ये नर आणि मादी हे 2 घटक असतात. एकाच झाडावरील एकाच फुलामध्ये जर नर आणि मादी हे 2 घटक जर असतील तर अशा प्रकारच्या या फुलाला आपण उभयलिंगी फुल असं म्हणतो. उदाहरण जास्वंद जे आता आपल्याला दाखवलं, तर हे जास्वंदाचं उदाहरण म्हणजेच उभयलिंगी फुलाचं उदाहरण. या उभयलिंगी फुलामध्ये कोणत्या स्वरूपाचं परागण घडून येत असेल तर स्वयंपरागन घडून येतं. लक्षात घ्या, या एकाच झाडावरील एकाच फुलामध्ये घडून येणारं जे परागण आहे तर त्याला आपण स्वयंपरागन असं म्हणतो. उदाहरणामध्ये जास्वंद, उदाहरणामध्ये हा जास्वंद. आता या ठिकाणी दुसरा प्रकार आपण लक्षात घेऊ. हा पहिला प्रकार झाला. दुसरा प्रकार पहा, याचं नाव आहे परपरागन. परपरागनामध्ये काय लक्षात येतं? जे परागण एकाच जातीच्या 2 फुलामध्ये काय म्हणतो, एकाच जातीच्या असतील परंतु 2 वृक्षावरील फुलं असतील, 2 वेगळ्या वनस्पतीच्या फुलामध्ये घडून येणारं जे परागण आहे तर हे परागण म्हणजेच परपरागन होय. व्याख्या पुन्हा आणखी एकदा सांगतो. 2 वनस्पतीमधील भिन्न फुलामध्ये घडून येणाऱ्या परागणाला परपरागन असे म्हणतात. उदाहरणामध्ये पपई, हा जो पपई वनस्पतीचा प्रकार आहे तर या पपईमध्ये असेल, झेंडू असेल, तर या अंतर्गत काय लक्षात येतं की यांच्यामध्ये नर आणि मादी, नर आणि मादी या 2 प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतील. एकाच जात एकच आहे परंतु नर आणि मादी ह्या वनस्पती मात्र वेगवेगळ्या आहेत. नर वेगळा असेल आणि मादी वेगळी असेल. तर नर आणि मादी या नरा अंतर्गत काय असतील? परागकण असतील. ओके. आणि मादीमध्ये काय? मादीमध्ये हे कुक्षी आहे. तर या नर वनस्पतीतील जे परागकण आहेत तर हे मादी नावाच्या वनस्पतीच्या कुक्षीवर नेऊन टाकण्याचं काम हेच 2 घटक करत असतील.
ते म्हणजे जैविक अथवा अजैविक घटक. तर या कोणत्याही माध्यमाच्या माध्यमातून ज्यावेळेस परागकण हे त्या कुक्षीवर नेऊन टाकले जातील तर अशा प्रकारच्या या दोन भिन्न वनस्पतीतील फुलांतर्गत घडून येणाऱ्या परागणाला आपण परपरागण म्हणतो. तर अशा पद्धतीची ही परागणाची सुद्धा एक महत्त्वाची प्रक्रिया या ठिकाणी आपण लक्षात घेतली. यानंतर हा नवीन कन्सेप्ट म्हणजेच या फुलाच्या प्रजनन प्रकारामध्ये हा प्रकार कसा घडून येतोय हे आपण थोडंसं लक्षात घेणार आहोत. त्यात या ठिकाणी ही आकृती निर्देशित केली. यामध्ये काय लक्षात येतं पहा. जैविक अथवा अजैविक घटकाच्या माध्यमातून परागकण हे कुक्षीवर येऊन पडले. परागणाच्या पूर्वी प्रजननाच्या काळाअंतर्गत या कुक्षीवर एक चिकट पदार्थ तयार होतो. हा जो चिकट पदार्थ आहे तर या चिकट पदार्थाच्या कारणामुळे मधमाशी असेल, फुलपाखरू असेल, इतर काही कोणते घटक असतील, या घटकाच्या माध्यमातून जे काही पोलन ग्रेन्स म्हणजे परागकण आलेले आहेत हे परागकण त्या ठिकाणी कुक्षीच्या पृष्ठभागावर ही चिटकून बसतात. या कुक्षीच्या पृष्ठभागावर हे परागकण चिटकून बसतात आणि चिटकलेली जी काही परागकण आहेत तर हे परागकण आता हळूहळू एक नलिका तयार करतात. ही नलिका जी खूप लांब स्वरूपाची नलिका आहे, ही नलिका ते या कुक्षीवरंताच्या, त्याला आपण शब्द वापरलाय कुक्षीवरंत, या कुक्षीवरंताच्या माध्यमातून ही या अंडाशयाकडं हळूहळू सोडण्याचं काम करतात. आता लक्षात घ्या, या परागकणातून निघालेली जी एक नलिका आहे या नलिकाला आपण शब्द वापरला पराग नलिका. तर ही पराग नलिका ही या ठिकाणी या परागकणातून निघाली. लक्षात घ्या, परागकणातून निघालेली परागनलिका जी आहे तर ही परागनलिका या अंडकोशापर्यंत ही येऊन पोहोचते आणि अंडकोशापर्यंत आल्यानंतर लक्षात घ्या, या परागनलिकेअंतर्गत या परागकणातील जे दोन घटक आहेत, ज्या दोन घटकाला आपण कुयुग्मक असं म्हणतो, आणि दोन प्रकारचे हे कुयुग्मक या ठिकाणी या परागकणातून परागनलिकेच्या माध्यमातून सोडले जातात. आणि मग हे जे कुयुग्मक आहेत संख्येने किती आहेत? संख्येनं 2 आहेत. हे दोन कुयुग्मक परागनलिकेच्या माध्यमातून हळूहळू या अंडकोशामध्ये सोडली जातील. लक्षात घ्या, आता या अंडकोशाअंतर्गत जी अंडपेशी आहे तर या अंडपेशी आणि हा एक कुयुग्मक, लक्षात येते का पहा, एक अंडपेशी आणि एक कुयुग्मक या दोन घटकाचा त्या ठिकाणी या भ्रूणकोशामध्ये, याला आपण शब्द वापरू भ्रूणकोश. भ्रूणकोश, या भ्रूणकोशाअंतर्गत ही प्रक्रिया चालू आहे. या भ्रूणकोशात काय व्हायलंय की एक अंडपेशी आणि एक कुयुग्मक, या ठिकाणी परागनलिकेत किती कुयुग्मक आहेत? 2 आहेत. दोन्हीपैकी एक कुयुग्मक हा या ठिकाणी एका अंडपेशी बरोबर संयोग करतो आणि तयार होणारा जो घटक यांच्यापासून असेल तर तो म्हणजे युग्मनज. काय म्हणलं? युग्मनज. हा नवीन युग्मनज हा या ठिकाणी या दोन घटकाच्या या फलन प्रक्रियेतून तयार होतो.
तर हाही एक फलनाचाच प्रकार हा आमच्या लक्षात येतो. तर लक्षात घ्या, एका युग्मनाचा कुयुग्मकाचा त्या ठिकाणी एका अंडपेशी बरोबर संयोग होऊन हा युग्मनज तयार झाला. आता या ठिकाणी दोन कुयुग्मक ही सोडण्यात आलेली आहेत. एका कुयुग्मकाचा या ठिकाणी वापर झाला. दुसरा कुयुग्मक जो आहे, तर हा दुसरा कुयुग्मक या अंतर्गत असणारी जे एक ध्रुवीय केंद्रक आहेत, ह्याला ध्रुवीय केंद्रके म्हणू. तर या ध्रुवीय केंद्रकाचा आणि या अंतर्गत सोडलेल्या दुसऱ्या कुयुग्मकाचा हा कुयुग्मक आणि हा ध्रुवीय केंद्रक या दोन घटकाचा त्या ठिकाणी संयोग होतो. आणि या दोन घटकाचा संयोग होऊन या भ्रूणकोशाअंतर्गत काय तयार होतो, तर भ्रूणकोश तयार होतो. काय तयार होतो? हा भ्रूणकोश तयार होतो. लक्षात घ्या मित्र, पहिल्या कुयुग्मकाचा अंडपेशीशी संयोग झाला, युग्मनज तयार झाला. दुसऱ्या कुयुग्मकाचा ध्रुवीय केंद्रकाशी संयोग झाला आणि भ्रूणकोश तयार झाला. तर अशा प्रकारचा हा दोन कुयुग्मकाचा फलनाचा प्रकार या ठिकाणी घडून आला. म्हणून या फलनाला आपण द्विफलन असंही म्हणतो. काय म्हणलं? या ठिकाणी घडून आलेले जे एक फलन आहे, या कुयुग्मकाचं या अंडपेशी बरोबर आणि या दुसऱ्या कुयुग्मकाचं त्या ठिकाणी या ध्रुवीय केंद्रकाबरोबर संयोग होऊन जो फलन झाल्याचा प्रकार आम्हाला लक्षात आला, तर हा फलनाचा प्रकार त्या ठिकाणी द्विफलन म्हणून आपल्याला ओळखता येईल. तर हा द्विफलन प्रकार या अंडपेशी अंतर्गत या भ्रूणकोशामध्ये घडून आल्याचा आम्हाला समजला. त्यानंतर हा एक महत्त्वपूर्ण कन्सेप्ट यातच असल्याचं आपल्याला लक्षात येईल, तो म्हणजे बीजांकुरण. याला काय म्हणू आपण? बीजांकुरण. तर ही बीजांकुरणाची जी काही प्रक्रिया आहे, तर ही प्रक्रिया आता आपण लक्षात घेऊ. तर मित्र, आता फलन प्रकार हा द्विफलनाचा प्रकार या ठिकाणी झाला. द्विफलनातून एक युग्मनज आणि एक भ्रूणकोश हा तयार झाला. आता फलनानंतर बीजांडाचं रूपांतर काय म्हणतात? फलनानंतर बीजांड्याचे रूपांतर. बीजांड्याचे रूपांतर हे बियात होते व अंडाशयाचे रूपांतर हे फळात होते. काय लक्षात येते बघा? दोन प्रकारचं रूपांतरण या ठिकाणी आम्हाला लक्षात यायले. तर फलनानंतर बीजांड्याचं रूपांतर कशात झालं? बियामध्ये झालं. आणि अंडाशयाचं रूपांतर या ठिकाणी फळामध्ये झालं. आणि मग या फळाचे किंवा हे फळ फुटून बीज खाली पडते व ते अंकुरित होते. काय होतं बघा? फळ तयार झालं. फलनानंतरच्या प्रक्रियेच्या संदर्भात चर्चा करायला आपण बीजांकुरण कशाला म्हणतात हे आपल्याला थोडंसं सविस्तर बघायचंय. बीजांकुरण म्हणजे काय?
तर फलनानंतर बीजांड्याचं रूपांतर हे बियामध्ये झालं. अंडाशयाचं जे रूपांतर आहे ज्याला आपण भ्रूणकोश म्हणला त्यालाच आपण अंडाशय म्हणू. तर अंडाशयाचं रूपांतर कशामध्ये झालं? फळामध्ये झालं. आणि ज्यावेळेस फळ हे परिपक्व झालं त्यावेळेस फळ फुटलं. फळ फुटल्यानंतर त्या फळातून जी काही बीज आहे तर ते बीज खाली पडलं. तर फळ फुटून बीज खाली पडते व ते अंकुरते. याच प्रक्रियेला काय म्हणलं बघा, याच प्रक्रियेला बीजांकुरण असे म्हणतात. या प्रक्रियेला काय म्हणायचं? बीजांकुरण म्हणतात. ही बीजांकुरणाची व्याख्या आपल्याकडं असणं गरजेचं आहे, महत्वाची व्याख्या आहे. तर फलनानंतर बीजांड्याचे रूपांतर बीजामध्ये होते किंवा बियामध्ये होते व अंडाशयाचे रूपांतर हे फळामध्ये होते. फळ फुटून बीज खाली पडते आणि बीजाचे अंकुरण होते. याच प्रकाराला किंवा या सर्व प्रक्रियेला आपण एकंदरीत बीजांकुरण असे म्हणतो. तर ही बीजांकुरणाची व्याख्या की आपल्याला नोंद करणं महत्वाचं आहे. मग अशा प्रकारचं हे बीजांकुरित झालेलं जे काही बीज आहे तर हे बीज हळूहळू वृक्षामध्ये रूपांतरित होतं आणि पुन्हा त्या वृक्षाला फुलं लागतात. पुन्हा या फुलामध्ये हा प्रजननाचा प्रकार घडून येतो आणि पुन्हा या फलक प्रक्रियेनंतर त्याचं रूपांतर पुन्हा बीजामध्ये फळामध्ये होतं. फळामध्ये बियाची निर्मिती होते. पुन्हा फळ परिपक्व होतं. फळ फुटून खाली पडतं किंवा फळातून हे बीज खाली पडतं आणि अनुकूल परिस्थितीमध्ये पुन्हा या बीजाचं बीजांकुरण होतं. तर सातत्यानं अशा प्रकारची जी काही प्रक्रिया घडते त्यामुळं तरच या ठिकाणी या सृष्टीवर वनस्पती जातीची जी अस्तित्वाची बाजू आहे तर ही कायमस्वरूपी टिकून राहिल्याची हे आमच्या लक्षात येते. तर मित्र, एकंदरीत अशा प्रकारची ही सर्व माहिती या वनस्पतीच्या माध्यमातून होणाऱ्या लैंगिक प्रजननाची ही आपल्याला मिळते. यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि पुस्तकाच्या माध्यमातून याचा सविस्तर अभ्यास करा. हा पाठांतर होऊन जाईल. धन्यवाद.